स्पार्कल जरा अभी रुक जा हाँ वो दो-तीन से बाहर डाल दो ना ए यार सब लोग आप ये चाहिए असं एकदम रेट करा म्हणजे इकडे क्रॉस कर ह्या साईडला बस जला दो जला हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर प्रकाश हैप्पी बर्थडे टू यू वाटी बॉक्स हटा दो नहीं सरम फोटो मत है ना 2 3 स्टार्ट काय तो स्पेशल ओपन ओपन करो गाना तो बदलो कम से कम तिकीट जास्त घेता यार आगे तो आने को पेड़ तोड़ना सब उधर ही तोड़ो तो मतलब क्या यार साइड जोड़ने चला जानते हैं नईम खान ईमानदारी से पुलिस की ड्यूटी किए हैं और अब इनका बेटा अब्बास स्वागतम स्वागतम आपल्या कंपनीचे सर्व आपल्या सर्वांचे मार्गदर्शन त्यांना जन्मदिनानिमित्त सर्व स्टाफच्या वतीने खूप शुभेच्छा हा जन्मदिवस आपल्यासाठी फक्त जन्मदिवसच नसून तुम्हा आम्हा सर्वांसाठी हा उत्सव आहे या उत्सवामध्ये आपण आज सर्वजण हा उत्सव साजरा करत आहोत तुम्हा आम्हा सर्वांसाठी हा जन्मदिवस एक आनंदाचा क्षण आहे एक उत्सव आहे आपल्यासाठी स्वागतम सर्वप्रथम आपण काय करायचे ऍक्शन क्या करायचे सर वीडियो बहुत मस्त आ रहा है वैसे भी फ्लैश लाइट आप कुछ बोलिए सर लोगों ने
आणि जोरामध्ये हॅपी बर्थडे बोलायचं आहे. ऐसा करो. हॅपी बर्थडे हॉनरेबल बॉस असं बोलायचं सर्वांनी. 1 2 3 स्टार्ट. हॅपी बर्थडे बॉस. हॅपी बर्थडे हॉनरेबल बॉस. वॉश कर रहा है कि वॉच कर रहा है? एक साथच आम्ही बोलताना तुम्ही बोलायचं. 1 2 3 स्टार्ट. हॅपी बर्थडे हॉनरेबल बॉस. हॅपी बर्थडे हॉनरेबल बॉस. नाही जेवली. 1 2 3 आज सरांच्या जन्मदिनानिमित्त या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो आहोत. सरांचा वाढदिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. यानंतर आदरणीय सर, आदरणीय मॅडम हे बॉस कॅबिन मध्ये प्रवेश करतील. त्या ठिकाणी त्यांचं आगमन होईल. त्यानंतर आपण हॉलमध्ये जाणार आहोत. हॉलमध्ये अनेक मान्यवर गेस्ट बाहेरचे येणार आहेत. त्यावेळेस सरांचा जल्लोषामध्ये आपण वाढदिवस साजरा करणार आहोत. तत्पूर्वी सर आपल्या कॅबिन मध्ये रेस्ट घेतील. खूप खूप शुभेच्छा. सरांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर करणे प्रार्थना. सर हे आपल्या सर्वांचे आधारस्तंभ आहेत, मार्गदर्शक आहेत. तुम्ही माझा लेख वाचलेला असाल. सोबत घेऊन चालणारे, समाजाचा विचार करणारे आणि तेवढंच नव्हे तर आपल्या कंपनीमध्ये असणाऱ्या सर्व स्टाफची काळजी घेणारे एक काळजीवाहू व्यक्तिमत्व म्हणून सरांचं आज आपण सर्वजण आदर करतो. सर वैयक्तिक प्रत्येकाच्या परिस्थिती जाणून घेतात आणि प्रत्येक स्टाफला देखील मोटिवेशन, प्रेरणा देतात आणि आर्थिकदृष्ट्या ते कसे सक्षम होतील यासाठी त्यांनी प्लॅनिंग करतात, सर्वांना प्रेरणा देतात. अशा या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला पुनश्च एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सरांच्या वाढदिवसानिमित्त मी आलम सरांना विनंती करतो त्यांनी 2 शब्द व्यक्त करावे. सर की जो फर्स्ट ऑफ ऑल हम लोग सर की पर्सनैलिटी के ऊपर जाते हैं. सर की जो पर्सनैलिटी है, जब से मैंने ज्वाइन किया 2 साल पहले से, वैसे ही आज भी देख रहा हूँ. सर का शेड्यूल देखता हूँ टाइम का, कभी भी 12 बजे 1 बजे मॉर्निंग में जल्दी उठना, लेकिन फिटनेस वैसी की वैसी है सर की. और बिजनेस के बारे में बात करें तो सर हमेशा एक हाई लेवल, जैसे ऑनरेबल सचिन सर, गोविंद सर, वहाँ से लेके एक ऑफिस स्टाफ तक हर एक बंदे के बारे में जानते हैं कि आज क्या कर रहे हैं, इसने क्या किया है, क्या नहीं किया है ऑफिस में, उसके बारे में लिखना, उसमें डालना और पर्सनल ट्रेनिंग देना उसको, और पर्सनल मैसेज करना. तो सर अगर मैं कुछ बनना चाहूँगा तो सर की तरह बनना चाहूँगा. यही सर से मेरी प्रेरणा है. और एक कंप्लीट मैन जिसको बोलते हैं ना, फिटनेस को लेके, कंपनी को लेके, हर एक फील्ड में अभी तक मैंने अपनी लाइफ में ऐसा आदमी नहीं देखा जो पर्सनली ट्रेनर भी है,
एक कंपनी के ओनर भी है और कंप्लीट मैन जिसको बोलते हैं वो है सर के अंदर। वो मैं फर्स्ट टाइम देख रहा हूँ और मैं अपना आपको खूब भाग्यशाली समझता हूँ कि मैं सर के साथ काम कर रहा हूँ। तो थैंक यू सर और वंस अगेन हैप्पी बर्थडे आपको। ऑनरेबल सर, विशिंग यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। सरांबद्दल जितकं आपण बोलू तितकं कमीच आहे, मला वाटतं शब्द पण कमी पडतात। आता अजून एक 4-5 दिवसांनी गुरुपौर्णिमा येते, सो आम्ही सगळ्यांनी ठरवलं मला वाटतं की आज थोडं कमी बोलूया कारण गुरुपौर्णिमेला पण बोलायचं आहे। आणि जसं आता आलम सर म्हणाले ना की टाइम शेड्यूल आणि एक परफेक्टनेस ते खरंच आहे सरांच्या बाबतीत। आपण जर बघत असेल की आपण कंपनीमध्ये येतो, सकाळी 10-11 वाजता आपली लाईफस्टाईल चालू होते, आपलं काम चालू होतं आणि संध्याकाळी 7-7:30 पर्यंत आपले चेहरे जे असतात ते दमलेले असतात। का तर आपण काम केलं आणि दिवसभर आपण कॉल फॉलोअप केलाय, ठीक आहे। पण जर तुम्ही कधी पण सरांना बघितलं, जेव्हा संध्याकाळी सर येतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती ते जे दिवसभराचं क्षीण असतो ना, आपण म्हणतो थकवा आहे, तो तुम्हाला कधीच दिसून येणार नाही। सरांचं शेड्यूल सगळ्यांना माहीत असेल की सकाळी त्यांचं तिकडचं काम आहे, त्याच्यानंतर आता अजून एक एक्स्ट्रा काम सरांकडे वाढलंय की आपलं प्राईम डेव्हलपरचं ऑफिस आहे, तिकडे जाऊन तिकडे पर्सनली लक्ष देणं आणि त्याच्यानंतर लेक सिटी ऑफिस असू देत किंवा आपल्या एचओ ऑफिस असू देत, कुठल्या तरी एका ऑफिसला जसं ऍडजस्ट असेल तसं त्याप्रमाणे सर येतात आणि प्रत्येक ऑफिसची इन्क्वायरी करतात की कसं चालू आहे, काय चालू आहे, जरी सर इकडे नसतील। मी एकदा सरांसोबत भिवंडी ऑफिसवरनं येत होती आणि आम्ही असंच बोलता बोलता सर मला बोलले, अपूर्वा तुला असं वाटतं की हे सगळं लाईक फॉर रिअल आहे? म्हटलं नाही, मला असं वाटतं की हे सगळं कधी वाटलंच नव्हतं की आज आपण ह्या लेवलवर असतो, सर या लेवलवर असतील। सरांमुळे कितीतरी लोकांचं आयुष्य घडतंय आणि हे मोटिवेशन जे सर देतात आहे, मी पण अशीच होती, मला पण वाटलं नव्हतं की आपण ह्या सेक्टरमध्ये जावं आणि आपण करू, बट सरांनी एखाद्या माणसांमध्ये ती पॉझिटिव्हिटी, ते व्हायब्रेशन्स टाकले, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। कोणालाच एवढं इझी नाहीये की कोणामध्ये एवढे मोटिवेशन आणि पॉझिटिव्ह एनर्जी टाकणं की हा बाबा आपण हे करू शकतो, आपल्याला माणूस एखादी केपेबिलिटी देतो, तर ते पॉझिटिव्ह एनर्जी सरांमध्ये आहे। सो थँक्यू सो मच। इव्हन सरांना मी लहानपणापासून बघत आली आहे या फील्डमध्ये, त्या फील्डमध्ये, इंजिनिअरिंग, फार्मसी, हे ते, आणि एट द एंड ऑफ द डे आज आपण इथे आलो आहोत। म्हणजे त्यांनी पण त्यांच्या लाईफमध्ये खूप सारे कमबॅक केलेले आहेत, बट जेवढं काही केलेलं आहे, नेव्हर गिव्हिंग अप वाला ॲटिट्यूड हे सरांकडनं शिकण्यासारखं आहे। थँक्यू सो मच सर फॉर एव्हरीथिंग। आणि मला नक्की खात्री आहे की तुमच्याकडून अजून आम्हाला चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील अँड आय एम विलिंग टू वर्क फॉर इट व्हेरी हार्ड। थँक्यू सो मच अँड हॅपी बर्थडे वन्स तर सर्वांचा हा फर्स्ट जॉब नसेल, आय थिंक काही जण असतील त्यांचा पहिला असेल, पण याआधी तुम्ही कुठे जर रिअलाइज केलं असेल की जे आपण एक ठराविक स्टेज असेल का त्या स्टेज पर्यंत आपण जाऊ शकतो, पण इथं असं नाहीये। तुम्ही डायरेक्टर असून सुद्धा देखील तुम्हाला पर्सनल काही प्रॉब्लेम आला तुम्ही डायरेक्ट सरांशी कॉन्टॅक्ट करता, सरांचा पर्सनल नंबर देखील सर्वांकडे आहे। तर मी पण याआधी जॉब केलाय, पण जे कंपनीचे ओनर असतात त्यांचा नंबर कोणाकडेच नसतो, जे मॅनेजर असतात म्हणा किंवा जे डायरेक्टर असतात त्यांच्याकडेच असतो, पण असं इथे कुठलाही भेदभाव केला जात नाही, डायरेक्ट तुम्ही सरांशी बोलता, ठीक आहे। तर हा एक पॉझिटिव्हनेस आहे की आपल्याला डायरेक्ट तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला भेटतं। आणि ट्रेनिंगचा जर विचार केला तर डायरेक्ट फ्रेशरला कुठेही जॉब भेटत नाही, खूप स्ट्रगल करावं, मुंबईमध्ये खूप स्ट्रगल करावं, पण तुम्हाला हा इथे मी स्वतः ऑब्झर्व केलेला आहे की फ्रेशरसाठी तुम्हाला जॉब देऊन तुम्हाला पर्सनल ट्रेनिंग दिली जाते, इथे अशी कुठेही ट्रेनिंग दिली जात नाही। सरांचा वाढदिवस आम्ही आमच्या भिवंडी ऑफिसमध्ये पण सेलिब्रेट केला, ते आपल्या ग्रुपवर सगळ्यांना बघायला मिळालं। जसं आपण आता इथे केलं सेम आम्ही तसंच इथे केलं आणि तिथं आम्ही खूप मनापासून एन्जॉय केलं। तर पुन्हा मला एकदा बोलायची संधी मिळते, तर सरांसाठी बोलायला आपल्याकडे शब्द कमी पडतील एवढी सरांची ख्याती आहे आणि सर तेवढे खूप म्हणजे प्रसिद्ध आहेत, मी असंच म्हणेन। किती पण आपण बोललो तरी ते कमी पडणारे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही आपले विचार आहेत, आपली मतं आहेत ती त्यांना व्यक्त करायचे। त्यामुळे मी आणि मॅडम जसं म्हणाले तर गुरुपौर्णिमा येते, सर नक्कीच आपल्या मनामध्ये आणि आपल्यासाठी हे गुरुच्या स्थानी आहेत, तर त्यामुळे आपण ती भावना आणि ते शब्द आपण गुरुपौर्णिमेसाठी राखीव ठेवले पाहिजे। त्यामुळे त्याच्यासाठी आपण जास्त बोलायचे नाही, पण तरी आपल्या मनात आपण जे काय त्यांच्यासाठी फील करतो, ज्या भावना आपल्या मनात आहेत ते थोडे तरी शब्दात आपण व्यक्त करायला पाहिजे। तर त्याच्यासाठी मी जसं असं गुगल सर्च करतो, तर मला ती सवय आहे, मी काही ना काही सर्च करत असते, तर मला एक सुंदर कविता त्यात सापडलेली आहे, ती मी फक्त मांडणार। आला अंधारातून हा प्रकाश, गेले उजळून सारे हे आकाश, तुझ्या काळेचे काय वर्णन करावे, केवळ तुझ्यासाठी जगावे आणि मरावे। फुलांच्या सुगंधाहूनही तू सुवासिक आहे, तुझे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडावे, तू आल्यावर सारे जग उजळावे,
सांग तुझ्यासाठी मी काय करावे. ऋतू वसंत फुलतो जसा, जणू तू चंदन आहे तसा. फुलवली सारी धरती, तुला सारे वंदन करती. प्रीत ही तुझ्याशीच घडावी, कुणाचीच काही आस न उडावी. फुलल्या तारका या आकाशी, तू चंद्र आहे निगडित पौर्णिमेशी. आता तुझे वर्णन करणे थांबवावे, जणू तुझे वर्णन करण्या दिवस रात्र अपुरे पडावे. तर ज्ञानाचा महासागर आणि दयाळपणाचा कळस आणि सदैव कोणालाही कधीही आणि कोणासाठीही कायम मदतीचा हात असणारे तुम्हाला सर सरांसाठी बोलण्यासाठी तर इथे बसलेल्या न्यू ठाणे डेव्हलपर्स असू, प्राईम डेव्हलपर्स असू, न्यू ठाणे प्रॉपर्टीज असू, सगळ्यांच्या आयुष्यात एक प्रकाश घेऊन आलेले आहात. आम्ही खूप ठिकाणी काम केलेलं आहे. कधीच ओनरशी कॉन्टॅक्ट नव्हता. या ऑफिसमध्ये आला डायरेक्टली ओनरशी कॉन्टॅक्ट आला. ट्रेनिंग तुमच्याकडूनच भेटलेली आहे. 1-3 वर्ष माझं असं होतं की मी खरंच खूप घाबरत होते तुम्हाला. कधी ते खालच्या खाली निघून जाते. 403 मध्ये कधी वरती आली नाहीये. म्हणजे मार्गदर्शन घ्यायची हिंमत व्हावी लागते स्टाफला. पहिले 1 महिना ठीक आहे, पण नंतर थोडीशी असं वाटतं की आपण जाऊ की नको जाऊ. इथे ऑलमोस्ट 90% लोकांच्या मनात असते, पण ती भीती नंतर जवळ आपण जसे जुने होत जातो. तर सर खूप चांगले मार्गदर्शक आहे. तुम्ही पर्सनल लेवललाही काही प्रॉब्लेम सांगितले, त्याचे सोल्युशन्स तुम्हाला देतील. आणि आता जे टीम फॉर्मेशन एक झाले, एक्झाम्पल देते की जे स्टाफ आपण जुळवून आणलेलं आहे, प्रत्येकजण वेगवेगळ्या ऑफिसला बसतं. कोण कशात चांगला आहे काय. आपण ग्रुपला साईट व्हिजिट मारल्या म्हणून साईट व्हिजिट चांगल्या होत नाही. अटेंडिंग केली म्हणजे अटेंडिंग चांगली होत नाही. पण प्रत्येक कोण कोणत्या गोष्टीमध्ये प्रॉपर आहे हे सगळ्या गोष्टी सरांना माहिती आहे. त्यानुसार सरांनी प्रॉपर टीम बनवलेली आहे. म्हणजे जरी इथे नसले, ते कुठेही बाहेर बसलेले असतील, तरी कोण कशामध्ये एक्सेलन्स आहे ते बघून सर काम करत असतात. तुम्ही माझ्या 2 बर्थडेला नव्हते. सरांचं मार्गदर्शन म्हणजे मार्गदर्शन सर सर्वांनाच मार्गदर्शन करतात. नवीन जॉईन झाला की त्याची काय कॅपॅसिटी आहे, तो काय करू शकतो याच्यापर्यंत सर त्याच्या मागोमध्ये अभ्यास करतात. आणि मग तो टिकला तर ठीक आहे. 1 महिना 2 महिने 2 महिन्यानंतर मग त्याला डायरेक्ट सेवानिवृत्ती असते. सर्वांनाच मार्गदर्शन करतात सर. मला हे केलं, पण असं आहे की काही लोक त्या मार्गदर्शन घेऊन त्या मार्गाने चालतात. जे चालतात ते आज पुढे गेलेले आहेत. उदाहरण मी जर म्हणलं तर मी जॉईन झाल्यावर फक्त माझी अशी अपेक्षा होती की मला 18,000 सॅलरी पाहिजे होती. गोविंद सर बोलले 16,000 भेटेल, 18 पाहिजे तर सरांना जाऊन भेट. मी काय सरांना भेटलो नाही. मी आपलं काम करत राहिलो. 3 महिन्यात मला वाटतं सरांनी 2,000 सॅलरी वाढवली, परत 2 वाढवली. आता मी जॉईन झालो होतो तेव्हा मला 16,000 सॅलरी होती, आता 25,000 सॅलरी आहे. 9,000 सॅलरी वाढलेली आहे. क्या बोलना चाहिए इसको सर के बारे में बोलने के लायक मुझे लगता है कि हम लोग तो है ही नहीं, क्योंकि हम लोग आज जो भी है, जहाँ पे भी खड़े हैं, जहाँ पे भी बैठे हैं, वो सिर्फ सर के वजह से. अभी किसी ने मेरे ख्याल से तो अभी सरफराज सर ने जो बोला कि सर एक परफेक्ट मैन है, तो मैंने तो भगवान राम को नहीं देखा है. और मैं दिल से बोल रहा हूँ, भगवान राम को सब क्या सोचते थे कि उनके लाइफ, उनके चरित्र को फॉलो करो. तो आज के टाइम में मुझे लगता है मेरे आसपास अगर कोई ऐसा व्यक्ति है जिसको मैं फॉलो करूँ, लाइफ टाइम के लिए फॉलो करूँ, ऐसा नहीं 1-2 साल के लिए फॉलो करूँ, तो मेरे हिसाब से ऑनरेबल सर है. पाटिल सर ने बोला कि सर पहचान लेते कि किसके अंदर क्या है. 2020 में जब सर ने मेरा इंटरव्यू लिया था, तो सर ने मुझे आज का दिन दिखा दिया था. या 4 साल बाद 5 साल बाद जो होगा वो सर ने मुझे वो टाइम पे दिखा दिया था. उसके बाद सिर्फ सर के कहने पे हम लोग चलते गए. मैं, गोविंद सर, जैसे आज तुम लोग करते हो, हम लोग भी सुबह टाइम पे आते थे. आज हम लोग टाइम पे नहीं आते. हम लोग का फोन पे सब काम हो जाता है. हम लोग टाइम पे आते थे, आरती, कॉल फॉलो अप, रिपोर्ट डालते थे, साइट विजिट करते थे, अटेंडिंग करते थे. ये सब करके 2-3 साल 4 साल मेहनत करके आज हम लोग एक लेवल पे पहुंचे. मैं हो गए, गोविंद सर हो गए, पाटिल सर हो गए, भोसले मैडम हो गए. तो ये होने वाला है तेरे साथ, तू करेगा, वो हमारे अंदर भरने वाले सिर्फ ऑनरेबल सर है. दूसरी चीज, मैंने भगवान राम का एग्जाम्पल दिया. मैं मानता हूँ भगवान राम को, कृष्ण भगवान को. कृष्ण भगवान के लाइफ से मैं क्या मैच कर सकता हूँ सर को, कि कृष्ण भगवान को पाला किसी दूसरे माँ ने और पैदा किया दूसरे माँ ने.
तो मुझे मेरी माँ ने पैदा किया, लेकिन मैं आज जो भी हूँ वो सिर्फ मुझे पाल रहे हैं, मेरा घर चल रहा है, तो वो सिर्फ मैं मेहनत करता हूँ, वो अलग बात है। लेकिन सर अगर नहीं होते तो आज मैं इस जगह पे नहीं होता, मेरी फैमिली इस पोजीशन में नहीं होती। तो थैंक यू सर वेरी मच। आदरणीय सरांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सगळेच बरं काय बोलले। आता मला वाटतं मागील 4 वर्ष मला वाटतं या ऑफिसला मागच्या वर्षी बर्थडे तर झाला नाही, त्या वर्षी पहिलं मला वाटतं सरांच्या ऑफिसमध्ये फर्स्ट आपला हा बर्थडे होते, जो आपला हा ऑफिसचा सरांचा पहिला बर्थडे 403 केलं, 103 पण झाले होता, हा ऑफिस बाकी होता। आता मला वाटतं आपण जेव्हा बर्थडे साजरा करतोय आपण हर एक पर्सन मध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह बघतो। मला नाही वाटत की सरांमध्ये कुठे एकदा निगेटिव्ह पॉईंट भेटला असेल, त्यामध्ये कोणामध्ये पण आपल्यामध्ये तर बरेच भेटले असेल निगेटिव्ह पॉझिटिव्ह, असं कुठलाही निगेटिव्ह पॉईंट नाही का, ते परफेक्ट एक मॅन आहे। कुठल्याही पर्सन सब्जेक्ट द्या सरांना, तो सब्जेक्ट एंड केल्याशिवाय सर सोडत नाही। सरांना कुठले तुम्ही शब्द द्या, कुठलाही शब्द कुठलंही काम द्या, सर त्यामध्ये एंड केल्याशिवाय सोडत नाही का, ते सरांकडे तेवढं डेडिकेशन पॉवर आहे, तेवढं ते मेहनत करतात, तेवढं ते विचार करतात, प्लॅनिंग करतात। आपण कुठे ते कमी पडतो प्लॅनिंग मध्ये, तर सरांचं एक नॉलेज आहे वेगळं। मला वाटतं 2012 पासून ते सरांनी जे स्टार्ट केलं समाजसेवा, एक रिअल इस्टेट, मला वाटतं अजून तो कुठे थांबला नाही। मला वाटतं टोटल 12 वर्ष झाले जे मी सरांसोबत आहे। 12 वर्षात सर कधी थांबले नाही, सुट्टी पण नाही, काय नाही, नुसतं मेहनत मेहनत। बरे घरामध्ये झाले थोडंफार मॅडम मध्ये सरांमध्ये, ठीक आहे, टाइम नाही, सुट्टी, ऑफिस, भरपूर काम वगैरे, तर एक सरांची एक मेहनत आहे। आज तर सर त्या लेवलवर आहे की ते सरांच्या मेहनतीमुळे, त्यामुळे आपण सरांकडून एक प्रेरणा म्हणून बघू शकतो, सरांना एक आपण आदर सन्मान म्हणून आपण काय शिकू शकतो सरांकडून। तर मला वाटतं एक्झाम बरेच लोक दिले, सगळ्यांची इच्छा की आपण काय करायचं लाईफ मध्ये, तर मला वाटतं नक्की आपण सरांना बघून काहीतरी मोठा बनू शकतोय। सगळ्यांची इच्छा की 2 पैसे कमवावं, आपली कंपनी व ऑनरेबल सरांनी खूप मोठा काल ऑफर पण दिलेले आहे, 2 पैसे कमवण्याची संधी पण आहे। म्हणजे आपल्याच कंपनीमध्ये एवढी मोठी संधी ऑर्डर कुठेही पण संधी नाही तुम्हाला, जे आपल्या ह्या कंपनीमुळे किंवा सरांमुळे 4-5 लोक चांगल्या लेवलवरतीच काम करतात, चांगल्या लेवलवरती राहतात पण, ते फक्त सरांमुळेच आहे। त्यामुळे सर जास्त न बोलता सर तुम्हाला पुनश्च वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। फोटोग्राफी करता था, मुझे मतलब इतनी इज्जत नहीं मिलती थी मुझे उधर जितना मैं सोचता था। मेरी सैलरी उधर बहुत कम थी, 5,000-6,000 में मैं काम करता था, जो फर्स्ट ऑफिस में रहता था। मैं बहुत जगह शूट करने भागता था, बॉम्बे साइड बहुत जगह मुझे करना पड़ता था, फिर मुझे सैलरी 5,000-6,000 मिलती थी, मतलब मैं उतना खुश नहीं था। फिर प्रेम सर मुझे जानते थे पहले से, वो मेरा टैलेंट देखे थे, तो मुझे एक दिन ऑफिस में बुलाया, फिर बॉस के सामने मुझे इंटरव्यू देने का मौका मिला। फिर सर के पास गया तो सर ने मतलब पूछा कि क्या करते हो, क्या करते हो। मैं बोला सर सोशल मीडिया एडिटिंग करता हूँ, वीडियोस अच्छा निकालता हूँ। और मैंने बॉस को प्रॉमिस भी किया था कि मैं आपको 1 मंथ में बहुत अच्छा प्रॉफिट ला के दूंगा वीडियोस के थ्रू, और मैंने उनको शायद ला के दिया भी था। फिर 4 दिन के बाद उन्होंने लेक सिटी ऑफिस बुलाया था, वो टाइम मेरी 15,000 सैलरी रखे थे, और 4 दिन के बाद ही सर ने ऑफिस में बैठ के मुझे बोला 20 कर दूं। मैं बोला नहीं सर, 1 मंथ और रुक जाओ, मेरा और काम देख लो, जैसा रहेगा फिर आप सैलरी बढ़ाना। तो सर ने वहाँ पे 17,000 मेरा सैलरी कर दिया था। और आगे भी मैं और भी अच्छे वीडियोस बना के कंपनी को और आपको बहुत ज़्यादा प्रॉफिट दूंगा और बिजनेस को बहुत ज़्यादा आगे बढ़ाऊंगा सर। थैंक यू सो मच। बाहेर वाशिम पोलीससारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली। भिंत खचली चूल विजली होते तेवढे नेले, भिंत खचली चूल विजली होते तेवढे घेऊन गेले। खिशाकडे हात जाता हसत हसत उठला, खिशाकडे हात जाता हसत हसत उठला। पैसे नको सर मला जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा। पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, फक्त सोन्यासारखं राहावं आणि सोन्यासारखं असावं, पण सोनं हे फक्त गळ्यात हातात आणि कपाटातच शोभून दिसतं। व्हायचंच असेल तर परीस व्हावं, ज्या परिस्पर्शाने आपलंही सोनं होईल, असे आपल्या सर्वांचे आदरणीय गुरुवर्य, ज्यांच्या परिस या सानिध्यात हे सगळे सोन्याचे हे सगळे डायमंड आहेत। आज त्या गुरुवर्यांचा आज वाढदिवस आहे। वाढदिवसानिमित्त बोलत असताना सरांचा प्रवास, खरं तर कंपनी हा एक खूप छोटासा पार्ट आहे सरांच्या आयुष्यातला, पण खरं आयुष्याचं जर त्यांची कोणती कमाई असेल, देणगी असेल, तर सर पदाने, पैशाने आणि सर्व गोष्टीने जरी श्रीमंत असले तरी त्यांना पदाचा, त्यांच्या पैशाचा कधीही गर्व नाही। कारण सरांच्या विचारात नेहमी एकच असतो की जो समाज, ज्या समाजामध्ये मी जन्माला आलो, तो समाज
सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवर गेला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं समाजासाठी अहोरात्र धडपडणारं एक व्यक्तिमत्व आज जर बघितलं असेल तर गोर बंजारा बोलीभाषेसाठी जे अखंड भारतभर जी चळवळ सुरू झालेली आहे आणि त्या चळवळीचं नेतृत्व सरांच्या माध्यमातून आणि सर त्याचे मुख्य प्रणेते आहेत. खरं तर मी सरांना खूप दिवसापासून म्हणजे खूप जुन्या ओळखतो. ज्या वेळेला सर गेलापूर ऑफिसला यायचे, वाशी ऑफिसला यायचे आणि अण्णा म्हणून फेवरेट त्यांचा ड्रायव्हर होता. तर रात्री 2 वाजले, 3 वाजले, 4 वाजले तरी ही लोक ऑफिस मध्ये. मी म्हणायचे यांना काय बायका पुरं घरदार काय आहे का नाही. तर म्हणजे एका समाजासाठी फक्त समाज आणि समाज याच्यासाठी अहोरात्र धडपडणार. कारण काय काय बोलत बोल सगळं कोणाच बोलले काहीतरी. गुड इव्हनिंग ऑल. आज बर्थडे आहे आणि आज खूप चांगले दिवस आहे आणि खुशखबरी पण आहे त्यांच्यासाठीच. फक्त जे लोक मेहनत करतील. आपली ट्रिप चालली हैदराबादला. जी टीम एकदम चांगली करतील. टीम खूप बनवले आहेत. करा तुम्ही जसं करायचं आता. तुम्हाला मी केलं तर तुम्हाला भेटेल तसं आहे. थँक्यू. Good evening all. Happy birthday dad, happy birthday honorable boss, happy birthday आमदार. सर्वजण सांगत होते की सरांकडून घेण्यासारखं खूप काही आहे, मार्गदर्शन आपण घेऊ शकतो सरांकडून. बट माझं एक म्हणणं आहे की जे आपण मार्गदर्शन घेतो गेल्याने काय होत नाही, त्याला उपलब्ध करावं लागतं. आपल्या रिअल लाईफ मध्ये आपल्याला इम्प्लिमेंट करावं लागतं आणि ते करण्यासाठी सरांची मला अशी वाटतं, म्हणजे आता झाले मला 4 महिने सरांसोबत आहे. 4 महिन्यामध्ये जे मी बघितले तर त्याच्यामधून एक बोलतो ना सिक्रेट सॉस जे असतं ते घेण्यासारखं आहे. आणि पप्पा सॉरी मी ते रिव्हील करतो सर्वांसमोर की तुम्ही पण बघितलं असाल. बट ते जेव्हा तुम्ही काम करता, जेव्हा तुम्ही मेहनत करता किंवा एखादं टार्गेट दिलं, ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी ते तुम्ही इम्प्लिमेंट करत नसाल. सरांनी पण खूप वेळा सांगितलं असेल तुम्हाला. ते हेच आहे की कुठला पण टार्गेट समोर असतो त्याच्यावरती सर आपलं पूर्ण 100% देतात, पूर्ण व्हायब्रेशन टाकतात, पूर्ण पॉझिटिव्हनेस टाकतात. नेगेटिव्हनेस कुठं दिसली सरांना तर त्याच्यावरती लाईक बघतात की होईल का नाही. जर समजा नाहीच होत असेल तर त्याला थोडा अडलतील किंवा म्हणजे साईडला करतील किंवा मग त्याला पूर्ण करूनच टाकतील. ते नेगेटिव्हला पण संपून टाकला, पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करतील सर. आणि त्या पॉझिटिव्हनेस जी असते सरांमध्ये तीच जर कोणाला तीच हर एक रिअल इस्टेट सर्वांना बिझनेसमॅन बनवू शकते. आणि आपण खूप माझं एकच मोटिव्ह होतं या टॉपिक मध्ये बोलणं की काही सुद्धा टार्गेट दिलं असेल तुम्हाला जर बिझनेसमॅन मेन बनायचं असेल, सरांकडून जर काही घ्यायचं असेल मेनली, तर तुम्ही एकच करा, त्या टार्गेट वरती पूर्ण आपलं प्रेशर लावा, जेवढं तेवढं प्रेशर लावा. आणि दुसरं पॉइंट आहे की आपण खूप सारे रिअल इस्टेट कंपनीज वगैरे बघितले असेल, जसे की आशा, लोधा, खूप सारे बघितले मोठ्या मोठ्या टॉप लेवलला. बट जी आपली कंपनी आहे ती लाईक एक फॅमिली सारखी आहे. आणि फॅमिलीमध्ये ना काही ना काहीतरी वेगळं घडतच असतं. आणि आपल्या रिअल इस्टेट कंपनीमध्ये, न्यू ठाणे डेव्हलपर्स मध्ये असं एक वेगळं घडतं की जो माणूस असतो, कोणी समजा कुठला पण एक बिझनेसमॅन असतो, तो कुठं पण निघून जातो. कारण मी स्वतःहून बघितलंय सरांनी जसं माझं करिअर डिसिजन जे घेतले सरांनी, माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने करिअर डिसिजन जे घेतले, तर सरांनी ते जे लिंक्स असतात ते लिंक्सला जॉईन करून कुठच्या कुठं घेऊन गेले. तसंच एक बिझनेसमॅन पण तसाच घडतो. तो साईट व्हिजिट पण करतो, कॉलिंग पण करतो, अटेंडिंग पण करतो, सर्व करून तो मग बिझनेसमॅन बनून जातो. त्याला इन्सेंटिव्ह तर त्याला भरभरून पाहिजेलच असते. आणि हॅपी बर्थडे सर, हॅपी बर्थडे पप्पा. थँक्यू. सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या मनासारख्या प्रत्येक गोष्टी घडो.
ऍक्च्युली मी काल लिहिलं होतं सगळं माझ्या भाषेमध्ये, मला जे जे मांडायचं होतं ते मी लिहिलं होतं. मला आज बोलणं होत नाहीये. प्रत्येकाने सांगितलं, स्टार्टिंग आधारवड पासून झाली ते शेवट मला त्यांचं सचिन सरांचं जे होतं राम आणि कृष्णाची उपमा दिली तर खूप छान वाटलं की आपण इथे उभं राहत असताना आपल्याला ह्या हे पदव्या मिळत आहेत किंवा हे आपल्याला सगळं मिळते आणि त्यासाठी कुठल्या कष्टातून जावं लागतं. तुम्ही सुद्धा मुलीचं रील्स बघितलं असेल, त्यामध्ये तिने सांगितलंय की एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, पण त्या स्त्रीला कोणत्या गोष्टीतून जावं लागतं ते तिलाच माहित असतं. हे सर्व जे घडलेलं आहे फक्त एकटी माझ्यामुळे नाहीये, तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आहे. म्हणणारच नाही की मी त्यांना साथ दिलेली आहे, मी फक्त असं म्हणेन की त्यांनी त्यांचं काम केलं आणि मी माझं काम केलेलं आहे. शेवटी लग्न म्हणजे आणि एकत्र राहणं म्हणजे ऍडजस्टमेंट जास्त पाहिजे तरच ते लग्न टिकतं. आणि ऍडजस्टमेंट नसेल तर आता हल्ली बघा ते ट्रेंड आलेला आहे, एक पसंत पडला नाही की दुसरा, दुसरा नाही पडला की तिसरा. पण कलियुगामध्ये हे असंच चालतंय, कलियुगमध्ये हे असंच चाललंय. कलियुग हे असं करते, ये माझ्याकडे ये, फक्त मला पाहिजे, फक्त मला पाहिजे असं म्हणते कलियुग. पण जे सतयुग आहे ते असं म्हणते, दे बाबा, सर्वांना दे, सर्वांना दे. जेव्हा कुठे असं होईल की सगळ्यांनाच दिलं जाईल तेव्हा आपल्याला भरभरून मिळेल. फक्त माझं भरलं, मी मोठी झाले तर त्याच्यामध्ये कोणालाही, त्या स्वतः त्या व्यक्तीलाही ते पचनी पडणार नाही की त्या दुसऱ्या व्यक्तीलाही, कारण त्याचे जे तळतळाट असतात, त्याचे जे काही निगेटिव्ह व्हायब्रेशन जे असतात ते त्या व्यक्तीलाही त्या समोरच्या व्यक्तीलाही पडत लागत असतात. सुधा मूर्तींचं असं म्हणणं आहे की एका पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा तिचा जर सपोर्ट असेल तर होतं, पण त्या कष्टातून जाताना, त्या गोष्टीतून जाताना तिला काय सहन करावं लागतं, काय एक यशस्वी पुरुष झाल्याची जी बायको आहे ते तिलाच माहित असतं. आणि ह्या खूप साऱ्या प्रत्येक जणींचा अनुभव आहे. पैसा आला म्हणजे काय सगळं येतं असं नाही, पैशाने सगळ्या गोष्टी तोडता येत नाहीत. भावनाही फार महत्वाच्या असतात आणि त्या भावनेला टिकवून ठेवणं, त्या भावनेशी रिलेटेड राहणं, त्याच्यानंतर सगळं काही जे होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी ह्या न्यू ठाणे डेव्हलपर्सला आपली फॅमिली मानलेली आहे. फक्त भाऊक ह्याच्यामुळे झाले की बाबा फक्त हे कष्ट फक्त हे ह्यांचेच नाहीये, कष्ट हे तुमच्या सर्वांची सुद्धा आहेत. तुमच्या कष्टामुळे ही फॅमिली आज इथपर्यंत आलेली आहे. प्रत्येकाचा सपोर्ट मिळालेला आहे. तुम्ही असेच सरांसोबत राहा, तुमच्या फॅमिलीला पुढे न्या. सर्वांना तुम्ही पुढे नेला, त्यांना पुढे नेलं की तुम्ही आपोआप पुढे जाणार, तुम्हाला सांगायची गरजच नाही. ऍक्च्युली तुम्ही स्वतः जेव्हा दुसऱ्यासाठी करता तो देव बघणारा देव बघतच असतो. त्याला माहिती आहे की ही व्यक्ती प्रत्येकासाठी किती करते, त्याला कुणाकडे मागायची गरज नाही, त्याला हात फैलावायची गरज नाही, तो आपोआप झोळी भरत जातो. तसं तुम्ही न्यू ठाणे डेव्हलपर्सशी जेवढं चांगलं राहाल, जेवढं प्रामाणिक राहाल तेवढं भरभरून यश मिळेल. आणि इथे ज्या काही जुना स्टाफ आहे त्यांनाही माहित आहे ते कोणकोणत्या सिच्युएशन मधून आपली कंपनी गेलेली आहे, त्याला सरांनी कसं स्टँड केलेलं आहे. इव्हन हे ऑफिस जळाल्यानंतरची आपली परिस्थिती, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी, तेव्हा फक्त आपल्या सगळ्या स्टाफला वाईट वाटलं होतं. फक्त एकटे सर असे होते की ज्यांना काहीही वाटलं नाही, त्यांना तेवढी जिद्द होती की नाही मी हे पुन्हा उभं करणार, मी हे पुन्हा उभं करणार. बाकी सगळ्यांना वाटत होतं की नाही आता संपलं, पण तेवढी ताकद, तेवढी पॉझिटिव्ह एनर्जी सरांमध्ये आहे आणि त्या पॉझिटिव्ह एनर्जीमुळेच हे सगळं काही होत आहे. ह्याच्याही पुढे आपण खूप मोठे होऊ, प्रत्येक जण मोठे होऊ, प्रत्येकाची स्वप्न पूर्ण होऊ, सरांचं सगळे जेवढे जेवढे स्वप्न आहेत ते पूर्ण होऊ, त्यांना दीर्घायुष्य लाभो. आणि ह्याच खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
शुभेच्छा दिल्या त्यामुळे सर्वांचं मनापासून आभार, धन्यवाद, थँक्स. खूप छान वाटलं ऐकताना. असं आपल्याशी कोणी बोलतील असं प्रत्येकाला कोणतरी बोलावं. आणि आज खूप चांगले सगळ्यांचे प्रत्येक खूप चांगले बोलले. आमच्या त्या दुसऱ्या ऑफिसमध्ये तिकडे पण भिवंडी ऑफिसमध्ये पण खूप चांगलं सेलिब्रेशन झालं. खूप लोकांनी गिफ्ट्स वगैरे आणले आणि आजचा दिवस चांगला चाललाय. होप सो रात्री 12ला एंड, काल रात्री 12चा स्टार्ट झाला होता. जे खास माझे प्रेम करतात ते रात्री 12 बेल वाजत होते आणि आयुष्य काढला आणि छोटी रात्री सेलिब्रेशन केलं. तिला रात्री 12पर्यंत चालू राहणार आहे. ह्या गोष्टी होत राहणार आहे. बड्डे येतो, बड्डे जातो, पण एका बड्डे पासून पुढच्या बड्डे पण काय काय केलं याचं ऑडिट आपल्या लाईफमध्ये आपण करावं. प्रत्येकाने करावं की मागच्या वर्षी माझा वाढदिवस होता आणि ह्या वर्षी माझा वाढदिवस झाला. याच्यामध्ये देखील 365 डे किंवा 364 डेज असतील. त्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, किंवा मी कुठले कार्यक्रम केलं, कुठले माझे कर्म केले, कुठले मी म्हणजे काय नेमका साध्य केलं, त्याला आपण ऑडिट बोलू शकतो, किंवा लेखापरीक्षण बोलू शकतो, किंवा एखाद्याची तपासणी बोलू शकतो. ते सेल्फ करावी किंवा दुसऱ्याला करायला सांगावं. मी सगळ्यांनी खूप पॉझिटिव्ह बोलले, पण काही निगेटिव्ह पॉईंट्स आहेत ते पण आपण बड्डेला बोलायला पाहिजे. मी नेहमी आवाहन करतो की वाढदिवसानिमित्त तुम्ही बोला, जेणेकरून ती व्यक्ती सुधरेल. ती व्यक्ती कुठेतरी चुकत असेल ते दुरुस्त करून घेईल. पण तुम्ही सगळेच चांगले बोलले, त्यामुळे मला वाटतं मी कुठं चुकत नाही असं गृहीत धरतो आणि जे काही चुका ते माझ्या मनात मी पुढे जातो. आता होप्सो आपली कंपनी स्टँड केली. ह्या ऑफिसमध्ये आपण स्टार्ट केलं, बड्डे झाला नाही, मला झालं सगळं. आणि नंतर त्या ऑफिसला बड्डे झाला, पुन्हा ह्या ऑफिसला बड्डे झाला आणि ह्या ऑफिसमध्ये माझा पहिलाच वाढदिवस आहे. तर होप्सो पुढच्या ऑफिसमध्ये किंवा पुढच्या बड्डेला आपण कुठे असू, इथे असू, काही भरोसा नाही, कुठले कर्म कुठे घेऊन जातील. अजून कुठला एखादा मोठा लॉट लावला असेल, काही ना मोठा चांगला असेल भेटला, सचिनला भेटला आणि 10 कोड आले की आपण दुसरीकडे जाऊया. डिपेंड, आपण त्याला काय करू शकत नाही. पण होप्सो हे सगळे करत असताना या ऑफिसचा बॉस, या कंपनीचा बॉस म्हणून मला प्रत्येकाची काळजी करावी लागते. आणि काळजी करताना खूप अडचणी असतात. कोण काय मागेल काही सांगू शकत नाही मी. कोण 5,000, कोण 10,000. सर मला घराची फॅमिली असेल, मला तसे, मला ती मदत हवी, मला पगार वाढून द्या, मला इन्क्रीमेंट द्या, माझं सॅलरी कट करू नका. काल सॅलरी झाले की घराला मला मेसेज पडले. म्हणजे बॉस म्हणून मला काय काय करावं लागतं मलाच माहिती आहे. कधी कधी कठोर. आता काल सगळ्यांनी मेसेज टाकले, काही लोकांना रिप्लाय दिलं, काही लोकांना रिप्लाय दिलं नाही. ते मला असं करावं लागलं. ते बऱ्याचशा गोष्टी ॲज अ बॉस मला करावं लागतं. एक तुमचं म्हणजे वडीलधारी माणूस म्हणून करावं लागतं की पालकांना सांभाळण्यासाठी कधी कधी एखाद्या मुलाला पुढे न्यायचं असेल तर एका मुलाला मोटिवेट करून त्याला बाजूला ठेवणं, ह्या गोष्टी करावं लागतात. आता फोटो काढा संजीव, बोल तू. मग व्हिडिओ करायचं का, बोलायचं? व्हिडिओ करायचं.